रामकृष्ण हरी मंडळी, मी आपलं डी एन साहेब स्वागत. प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज एक मी थोडा छोटा फ्लॅट, छोटी किंमत आणि ब्रह्मांड लोकेशनला दोस्ती डिझायरचं तिथे दोस्ती जॉय म्हणून एक साधारणतः 8 वर्षे जुनी बिल्डिंग आहे आणि त्याच 8 वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये फक्त 300 कार्पेट असणारा आणि खाली सोसायटीकडनं आपल्याला ओपन कार पार्किंग मिळणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे, जो फक्त 300च कार्पेट आहे. पण जर एखादी छोटीच फॅमिली आहे आणि अशा हिरनंदानी इस्टेटच्या आजूबाजूला राहायचं आहे, शाळेचं ह्या त्या सगळ्या गोष्टींचं ॲडजस्टमेंट आहे आणि आपल्याला एवढं ॲडजस्ट होणार आहे, अशा लोकांसाठी मला असं वाटतं हा खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट नक्की असू शकतो. कारण जर तुम्ही घर बघितलं तर चांगल्या पद्धतीचं आहे, हवा उजेड घरामध्ये खरोखर चांगला आहे आणि OC CC किंवा मग सगळ्याच गोष्टींचा जर विचार केला तर ते परफेक्ट आहे. तसं बघितलं तर हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. बिल्डिंग जर बघितली तर जवळजवळ 25 माळ्याची बिल्डिंग आहे, पण तिथेच 20 माळ्याची बिल्डिंग आहे, तिथेच हा हायर फ्लोअरला एक फ्लॅट असेल. जर बाहेर आपण आलो तर बाहेर साऊथ ईस्ट असणारा हा फ्लॅट असणार आहे. समोर एक फ्लॅट आहे, अजून एक फ्लॅट आहे. इकडून टोसं बघितलं तर टोटल 4 फ्लॅट तुम्हाला एवढ्या ह्या साईडला आहे. एवढी मोठी अशी त्याला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला लॉबी मिळते. ह्या लॉबीमध्ये मात्र खूप मोठी जागा नक्की असणार आहे. आणि लिफ्टचा जर विचार केला तर समोर एक लिफ्ट आहे, परत इथे एक लिफ्ट आहे. असे टोटल तुम्हाला 1 लिफ्ट आणि 2 लिफ्ट तुम्हाला मिळतात. अशा पद्धतीचं हे लेआउटचं घर असणार आहे. एवढ्या मोठ्या लॉबीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एवढे 4च फ्लॅट येतं. प्रत्येक एकाच कोपऱ्यात सगळे आले एवढाच प्रश्न आहे. पण 1, 2, 3 आणि 4 घरामध्ये खूप हवा आहे. कारण की हे बघा, दरवाजा मी आत्ता हा बंद केला होता, तरी पण त्याचा दरवाजा आवाज येईल म्हणून आपण भलेही बाहेर जाताना साऊथ ईस्ट आहे, पण आतमध्ये येताना नॉर्थ आणि वेस्ट ह्या साईडला दिसते. त्याच्यामुळे हवा खूप आहे या फ्लॅटमध्ये. कारण दरवाजा काय थांबत नाही मी आता, त्याच्यामुळे हा बंद करून घेतो. एवढी मोठी हवा ह्या फ्लॅटमध्ये मात्र नक्की असणार. हा फ्लॅटचा तुमचा बघितला तर छोटासा चिंटुकला आणि चांगल्या पद्धतीचा एक हॉल तुम्हाला मिळतो, जो छोट्या परिवारासाठी, मी अगोदरच बोललो की छोट्या परिवारासाठी हा फ्लॅट असू शकतो. नंतर इथे आला तर इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी मिळते, जिथनं जर तुम्ही बघितलं तर ब्रह्मांडला प्राकृतिक पार्क नावाचं कॉम्प्लेक्स इथे प्राकृतिक पार्क दिसतं. अधिक जर समोर बघितलं तर ते ऋतू हिरनंदानी इस्टेट बिस्टेट सगळं तुम्हाला अशा पद्धतीचं इकडनं दिसतं. आणि अशाच पद्धतीचा हा 300 कार्पेट असणार आणि 2,500 रुपये फक्त 2,500 याचं मेंटेनन्स असणारा फ्लॅट आहे. पुढे जर आपण आलो तर तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं L शेपचं किचन असणार आहे, जिथे पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे. इकडनं पण तुम्हाला हवा वगैरे सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची येणार, अशा पद्धतीचं हे तुमचं किचन असणार आहे. किचनच्या जर पुढं आलो तर इथं हात धुण्यासाठी वेगळी जागा दिलेली आहे. अधिक इकडे जर आला तर आंघोळीसाठी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं मोठं एक ह्या अशा पद्धतीचं बाथरूम मिळणार आहे. नंतर जर इकडे आपण आलो तिकडे वॉशरूमसाठी पण जागा आहे. इकडे अशी पद्धतीचं एक वॉशरूम आहे. तिथं सगळं मॅनेज केलेला विषय आहे. जास्त मोठं घर नाही, ज्यांना मेंटेनन्स कमी पाहिजे, कमी लोकांचं, कमी साफसफाईचं घर पाहिजे, तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं हे चांगलं नक्की असू शकतं. राहिला प्रश्न शेवटचा, तर इथे एक बेडरूमची सुविधा आहे. बेडरूमची साईज जर बघितली तर ती तशी मन मोकळी आहे, एकदमच असं पण नाही, पण चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हेही एक बेडरूम इथं मिळू शकतं. आणि बेडरूम नंतर जर तुम्ही इथे आलात, इथं तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनी दिले गेलेली आहे. स्टँडिंग बाल्कनीने जर बघितलं तर भविष्यात येणारी ही जी बॉटॅनिकल गार्डन आहे किंवा पूर्वांकारा बिल्डर्सची जी बिल्डिंग आहे किंवा मग घोडबंदर रोड आहे, हा तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं हिल वगैरे तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धती तुमच्या घरामधनं बाकी दिसेल. राहिला प्रश्न बजेटचा, तर हे जे मालक आहे ह्या मालकांनी आता खरं घर विकण्यासाठी काढलेलं आहे आणि ठेवताना याची किंमत मात्र 51 लाख रुपीज निगोशिएबल असणारी किंमत आहे. खूप मोठं निगोशिएशन आहे असं 100% नाही आहे, पण 51 लाख निगोशिएबलला हा फ्लॅट आपल्याला चांगला दोस्ती बिल्डरचा मिळू शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही दाखवण्याचा रोज प्रयास करतो, जो प्रयास खरं तर जनतेसाठी, लोकांसाठी, सगळ्यांसाठीच आहे. आणि आमच्यासाठी पण आहे की बाबा आमचं ते यूट्यूबचं चॅनल आहे, त्याला फ्लॅट आम्हाला रोज दाखवायचा असतो. त्याच्यासाठी मात्र तुम्ही तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, ते काय कमेंट्स करा, त्याच्यानंतर शेअर लाईक ते सगळं करत जावा, जेणेकरून मला थोडंसं असं वाटेल की आपल्या कामामध्ये लोक सहभागी होत आहेत. म्हणून एक हात जोडून तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.